Everyone, in last lecture we have studied sympathomimetic agent. In that we have studied the adrenaline, noradrenaline, also phenylephrine and salbutamol. हे आपण ड्रग बघितलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये. काय बघितलं? सिम्पॅथोमायमेटिकची डेफिनेशन बघितली, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, त्यानंतर काय बघितले कॅटेकोलामाइन आणि नॉन कॅटेकोलामाइन असं त्याचे दोन क्लास पडतात. फर्स्ट कॅटेकोलामाइनमध्ये काय बघितलं आपण ॲड्रेनालिन अँड नॉर ॲड्रेनालिन. त्यानंतर काय बघितलं नॉन कॅटेकोलामाइनमध्ये काय फिनायलेफ्रिन आणि साल्ब्युटामॉल हे आपण स्टडी केले. आज आपण बघणार आहे त्यातलाच नेक्स्ट पार्ट टरब्युटालिन. हे काय तुमचा नेक्स्ट ड्रग आहे. काय आहे टरब्युटालिन. त्याचं ब्रँड नेम काय आहे ब्रॅकिमाल आणि ब्रँकाइन हे काय त्याचे ब्रँड नेम आहेत. त्यानंतर त्याची प्रॉपर्टीज ऑफ दी टरब्युटालिन. इट इज यूज्ड ॲज अन सल्फेट साल्ट. अवेलेबल असतं कशामध्ये तुमचं किंवा यूजफुल कशाच्या फॉर्ममध्ये यूज केलं जातं तर सल्फेट साल्टच्या. इट इज अ व्हाईट ऑर ग्रेइश व्हाईट पावडर. कसं हे व्हाईट ऑर ग्रेइश व्हाईट पावडर आहे. इट इज ओडरलेस ऑर हॅविंग अ फेंट ओडर ऑफ ॲसिटिक ॲसिड. कसं हे ओडरलेस आहे किंवा हॅविंग अ फेंट ओडर ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचा काय आहे त्याला फेंट ओडर आहे. इट हॅविंग अ बिटर टेस्ट अँड इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. बघा प्रॉपर्टीज काय आहेत टरब्युटालिनच्या. तुमचं कसं आहे सल्फेट साल्टमध्ये यूज केलं जातं. सल्फेट साल्ट फॉर्ममध्ये यूज केलं जातं ते की ते कसं आहे व्हाईट ऑर ग्रेइश व्हाईट पावडर आहे त्याची. ओडरलेस आहे किंवा हॅविंग अ फेंट ओडर ऑफ दी ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं कसं आहे त्याला फेंट ओडर आहे. हॅविंग अ बिटर टेस्ट कशी बिटर आहे आणि फ्रीली सोल्युबल इन वॉटरमध्ये कसं आहे ते फ्रीली सोल्युबल. हे झाले त्याच्या प्रॉपर्टीज. देन स्टोरेज. इट इज स्टोअर्ड ॲट अ 15 to 30 डिग्री सेल्सिअस इन अ एअरटाईट कंटेनर. ते कुठं ठेवायचं आपल्याला स्टोअर करून 15 ते 30 डिग्री सेल्सिअसला ठेवायचं म्हणजे तुमचा ॲट अ रूम टेम्परेचर इन अ एअरटाईट कंटेनर अँड प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. हे झालं त्याचं स्टोरेज कंडिशन फॉर दी टरब्युटालिन. देन युजेस. फर्स्ट यूज काय येईल याचा. इट इज यूज्ड ॲज अन सिम्पॅथोमायमेटिक. इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अन ब्रॉन्कोडायलेटर इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. मेन यूज काय आहे ह्याचा तर तुमचे ऑल सिम्पॅथोमायमेटिक एजंट असतील त्या सगळ्यांचाच यूज काय आहे तर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा किंवा ब्रॉन्कोडायलेटर. हे कसं दिलं जातं. इट इज गिवन बाय SC और IV रूट. सबक्युटेनियस रूटने किंवा IV रूटने त्याला तो ड्रग आपण ॲडमिनिस्टर करू शकतो बॉडीमध्ये आपल्या. हे झालं त्याचे युजेस. देन प्रिपरेशन्स म्हणजे काय फार्मास्युटिकल प्रिपरेशन. ते तुमचं टरब्युटालिन ड्रग किंवा एनी प्रिपरेशन तुमचं कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर टरब्युटालिन इट इज अवेलेबल इन द मार्केट इन द फॉर्म ऑफ टरब्युटालिन इंजेक्शन, टरब्युटालिन टॅबलेट. हे झाले त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स. हे झालं तुमचं टरब्युटालिन. त्याचं काय बघितलं आपण प्रॉपर्टीज बघितल्या, स्टोरेज, युजेस आणि प्रिपरेशन्स फॉर दी टरब्युटालिन. देन नेक्स्ट ड्रग इज डोपामाइन. त्याचं ब्रँड नेम काय आहे तर इंट्रोपिन. हे काय त्याचं ब्रँड नेम आहे. डोपामाइन इट इज अन न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट इन ब्रेन. डोपामाइन काय आहे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. कुठं प्रेझेंट आहे ते ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. त्याच्या प्रॉपर्टीज बघ. इट इज ऑल्सो व्हाईट क्रिस्टलाइन पावडर ओडर ऑफ इट हॅविंग अ ओडर ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. कसं आहे ते व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. त्याला कशाचा ओडर आहे हायड्रोक्लोरिक ॲसिडचा. फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन अल्कोहोल. कसं आहे फ्रीली सोल्युबल इन वॉटरमध्ये कसं आहे ते फ्रीली सोल्युबल आहे अँड हॅविंग द ओडर ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. अल्कोहोलमध्ये कसं आहे सोल्युबल आहे. इट इज स्टेबल अंडर द नॉर्मल ॲटमॉस्फेरिक कंडिशन. हे कुठे ॲटमॉस्फेअरला जरी ठेवलं तुम्ही एक्सपोज करून तरीसुद्धा काय हे ते स्टेबल राहते. ऑल्सो इट इज अनकम्फर्टेबल विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. हे कसं आहे इनकम्फर्टेबल आहे कशाबरोबर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट बरं. कसं आहे हे इनकम्फर्टेबल आहे विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड लाईक अल्कलीज अँड आयर्न साल्ट. अल्कलीज आणि आयर्न साल्ट बरोबर काय आहे इनकम्फर्टेबल आहे. म्हणजेच काय त्यांच्याबरोबर ते जर तुम्ही
इनकम्पॅटेबल असतं, म्हणजेच कसं त्याबरोबर ते जुळवून घेत नाही किंवा मॅच होत नाही. ऑक्सिडायझिंग एजंटबरोबर ते जर ठेवले तुमचे स्टोअर करून तुमचे प्रिपरेशन, फॉर एक्झाम्पल डोपामाइन, तर काय होतं तिथं फिजिकल किंवा केमिकल अल्टरेशन होतं. केमिकल प्रॉपर्टी तर चेंज होतील, नाहीतर फिजिकल प्रॉपर्टी त्या इन्ग्रेडियंटच्या चेंज होतील. जर त्या प्रोडक्टचा केमिकल म्हणजे कलर चेंज होईल, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय असतं त्याचं कलर, ऑर्डर, टेस्ट, हे जर चेंज झालं तरी, किंवा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याचं जे काय मेन इफेक्ट आहे किंवा ॲक्शन आहे तेच जर अल्टर झालं तर काय होतं त्या प्रोडक्टचं डिग्रेडेशन होतं आणि तो प्रोडक्ट युजलेस होतो. त्यामुळं ते कशाबरोबर अनस्टेबल आहे किंवा इनकम्पॅटेबल आहे तर ऑक्सिडायझिंग एजंटबरोबर. देन त्याचं स्ट्रक्चर बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दी डोपामाइन. देन IUPAC नॉमेनक्लेचर काय आहे त्याचं बघा, 3,4 डायहायड्रॉक्सीफिनाइल. त्याच्यामध्ये एक काय आहे 3 आणि 4 पोझिशनला काय तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळं 3,4 डायहायड्रॉक्सी घेतलं आणि बेसिक रिंग कोणती तुमची फिनाईलची. आणि इकडं तुमचा CH2 CH NH2 COH हा काय तुमचा अलामाइनचा ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप आहे? अलामाइनचा. त्यालाच काय म्हटलं जातं? इथॅलामाइन. हे झालं त्याचं स्ट्रक्चर अँड IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ दी डोपामाइन. देन त्याचं स्टोरेज. इट इज ऑल्सो स्टोअर्ड ॲट अ रूम टेम्परेचर ॲट 20 डिग्री सेल्सिअस इन अ एअरटाईट कंटेनर. स्टोरेज कुठं स्टोअर करायचं? रूम टेम्परेचरला स्टोअर करून ठेवायचं आहे ॲट 20 डिग्री सेल्सिअसला इन अ एअरटाईट कंटेनर. देन त्याचे युजेस. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर दी करेक्शन ऑफ हिमोडायनॅमिक इनबॅलन्स प्रेझेंट इन द शॉक सिंड्रोम. आता शॉक सिंड्रोम कशामुळे होतो किंवा हिमोडायनॅमिक इम्बॅलन्स म्हणजेच काय तुमचं बघा शॉक सिंड्रोम कशामुळे होतं बघा, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनमुळं किंवा ट्रॉमा किंवा एंडोटॉक्सिक सेप्टिसेमिया, ओपन हार्ट सर्जरी, रेनल फेल्युअर किंवा कार्डियक हार्ट फेल्युअर. ह्या सगळे काय तुमचे रिझन आहेत कशासाठी काय काय करतात ते शॉक सिंड्रोम डेव्हलप करतात किंवा हिमोडायनॅमिक इम्बॅलन्स होतं. त्यामुळे तुम्हाला हे युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ हिमोडायनॅमिक इम्बॅलन्स इन द शॉक सिंड्रोम. हे झालं त्याचं यूज. देन प्रिपरेशन. डोपामाइनचे कोणकोणते प्रिपरेशन्स अवेलेबल आहेत तुमच्या मार्केटमध्ये? डोपामाइन हायड्रोक्लोराईड इंजेक्शन. डोपामाइन कसं आहे इंजेक्शन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये. देन नेक्स्ट ड्रग इज साल्मेटेरॉल. त्याचं ब्रँड नेम काय आहे? झिनॅफोलेट. हे काय तुमचं झिनॅफोलेट, त्याचं साल्मेटेरॉलचं काय आहे ब्रँड नेम आहे. देन त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर इट इज अ फाईट सॉलिड, फाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. देन स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटरमध्ये कसं आहे ते स्पॅरिंगली सोल्युबल आहे. देन त्याचं स्टॅबिलिटी कशी आहे बघा, साल्मेटेरॉल झेनिफोएट ओरल इन्हेलेशन एरोसोल, म्हणजे ओरल जे इन्हेलेशन एरोसोल आहे इट इज स्टेबल फॉर, त्याचं स्टॅबिलिटी किती वर्ष आहे तर 2 वर्ष. इट इज स्टेबल फॉर दी 2 years फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगच्या म्हणजे बघा ओरल इन्हेलेशन एरोसोल जे आहे त्याची स्टॅबिलिटी किती आहे तुमची 2 वर्ष फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. तसंच साल्मेटेरॉल ओरल इन्हेलेशन पावडर इज स्टेबल फॉर 18 months फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. तुमचं साल्मेटेरॉल ओरल इन्हेलेशन पावडर आहे. वरती काय बघितलं आपण एरोसोल बघितलं. एरोसोलची किती स्टॅबिलिटी आहे 2 वर्ष. पावडरची किती आहे 1.5 वर्ष, दॅट इज 18 months फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. हे झालं त्याची स्टॅबिलिटी फॉर द साल्मेटेरॉल. देन त्याचं स्टोरेज. इट इज स्टोअर्ड ॲट अ रूम टेम्परेचर ॲट 20 to 25 degree Celsius. दिस प्रोडक्ट कॅन बी स्टोअर्ड अप टू 12 months. हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो पण कुठंपर्यंत तर फक्त 12 महिन्यापर्यंत त्याची स्टोरेज कंडिशन आपण मेंटेन ठेवू शकतो. देन त्याचे युजेस काय आहेत बघा, इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा अँड पल्मोनरी डिसीजेसमध्ये. हे झाले त्याचे युजेस साल्मेटेरॉल. देन नेक्स्ट ड्रग इज नॅफॅझोलिन. नेक्स्ट ड्रग काय आहे तुमचा नॅफॅझोलिन. नॅफॅझोलिनचं बघा स्ट्रक्चर आणि त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर. स्ट्रक्चरमध्ये काय प्रेझेंट आहे तुमचं, एक नॅफ्थॅलिन रिंग आहे आणि एक इमिडाझोलची रिंग आहे. बघा त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय येते मग 2 इन ब्रॅकेट नॅफ्थॅलिन 1 मिथाइल 4,5 डायहायड्रो 1H इमिडाझोल. हे काय त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. 2 नंबर पोझिशनला काय तुमचं प्रेझेंट आहे तर ही नॅफ्थॅलिनची रिंग आहे. 2 बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच आहेत, ती काय तुमची नॅफ्थॅलिनची रिंग आहे.
आणि 1 पोझिशनला काय आहे तुमचं मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि 4 आणि 5 पोझिशनला तुमचं इमिडाझोलिनच्या जी रिंग आहे बेसिक 2 हायड्रोजन ॲटम हेटेरो ॲटम प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये. आणि 4 आणि 5 पोझिशनला त्याचं काय आहे दोन ठिकाणी काय झालं सॅच्युरेशन झालं, त्यामुळे त्याला डायहायड्रो 4,5 डायहायड्रो इमिडाझोल 1H इमिडाझोल. बेसिक रिंग कोणती तुमची इमिडाझोलची. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर स्ट्रक्चर अँड IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ नॅफॅझोलिन. देन त्याच्या प्रॉपर्टीज बघ. प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्या. इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. इट इज ओडरलेस. कसं आहे ते व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे, ओडरलेस आहे. इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये कसं आहे ते स्पॅरिंगली सोल्युबल आहे. सोल्युबल इन अल्कोहोल अँड इनसोल्युबल इन इथर. तुमचं कसं आहे बघा. स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटरमध्ये कसं आहे स्पॅरिंगली सोल्युबल आहे. अल्कोहोलमध्ये पूर्णपणे सोल्युबल आहे ते. आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन इथरमध्ये कसं आहे ते प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे. हे झालं त्याच्या प्रॉपर्टीज. देन स्टोरेज कुठं आहे वेल क्लोज्ड कंटेनर. इट इज स्टोर्ड इन अ वेल क्लोज्ड कंटेनर. सेम स्टोरेज सगळ्या ड्रगसाठी तुम्हाला कसं आहे सेम स्टोरेज आहे, फक्त स्पेसिफिक ज्याचं स्टोरेज कंडिशन वेगळं आहे तेवढंच तुम्हाला ते व्यवस्थित बघावं लागेल. नाही तर सेम काय स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर, ऑल्सो स्टोर्ड इन एअरटाईट कंटेनर, प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. हे आहे स्टोरेज. देन त्याचे युजेस पण कॉमन आहेत तुमच्या ह्या अख्ख्या सगळ्या टॉपिकमध्ये. कॉमन यूज लिहिला तरी चालतो तुम्ही. काय आहे सिम्पॅथोमायमेटिक ॲज अ सिम्पॅथोमायमेटिक म्हणून यूज केलं जातं किंवा इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. ऑल्सो हे तुमचं काय तुमचं नेफॅझोलिन कशासाठी ऑल्सो यूज ॲज अन नेझल डिकंजेस्टंट म्हणून पण यूज केलं जातं. नेझल डिकंजेस्टंट म्हणजेच काय तुमचं जे सायनुसिटीस असेल किंवा तुमच्या सायनस जे तुमचं काय झालेलं असतं सायनसेस काय झालेले असतात ब्लॉक झालेले असतात. फॉर एक्झाम्पल तुमचं नेझल ड्रॉप आपण कधी यूज करतो ज्यावेळेस तुमचं नोज असं ब्लॉक झालेलं असेल त्यावेळेस आपण काय करतो नेझल ड्रॉप यूज करतो. का तर तिथं काय झालेलं असतं कंजेशन झालेलं असतं. म्हणजेच काय तुमचं डिफिकल्टी इन ब्रिदिंग होत असतं किंवा तिथं इन्फ्लामेशन होत असतं तुमच्या नोजच्या साईडला. किंवा जे सायनुसिटीज आहेत तुमच्या प्रेझेंट कोणते सायनुसिटीज आहेत बघा तुमचे फ्रंटल सायनस किंवा इथमॉइड असतील. हे काय तुमचे सायनस आहेत. त्या सायनसचं काय झालेलं असतं तिथं इन्फ्लामेशन होत असतं. त्यामुळे तिथं काय झालेलं असतं कंजेशन झालेलं असतं. म्हणजे नॅरोईंग ऑफ दी तुमचं जे रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्याचं काय झालेलं असतं नॅरोईंग झालेलं असतं ते. त्यामुळं किंवा ब्लॉकेज झालेलं असतं ते. त्यामुळे आपल्याला ब्रिदिंगला त्रास होत असतो. जे नॉर्मल ब्रिदिंग होतं आहे ते होत नाही किंवा त्रास होतो. डिफिकल्टी इन ब्रिदिंगसाठी काय होतं तिथं डिफिकल्टी होते किंवा तिथं काय होतं कंजेशन होतं नेझल कंजेशन होतं. मग आपलं तुमचं काय नेफॅझोलिन म्हणून हे काय म्हणून यूज केलं जातं तर तिथं नेझल डिकंजेस्टंट म्हणून यूज केलं जातं. म्हणजेच काय करतं हे ते ब्लॉकेजला काय करतं रिलीव्ह करतं आणि त्यामुळे आपल्याला काय होतं मग ब्रिदिंग आपलं नॉर्मल चालू होतं किंवा रिलॅक्स होतं. त्यामुळं आपण काय यूज करतो तर ज्यावेळेस आपल्याला कंजेशन झालेलं असतं नेझल कंजेशन त्यावेळेस काय यूज करतो आपण नेझल ड्रॉप. देन त्याचा नॅफॅझोलिनचा डोस 1 to 2 ड्रॉप्स ऑप्थॅल्मिक सोल्युशन असेल किंवा त्याचं नेझल ड्रॉप असेल त्याचं किती आपण 1 to 2 ड्रॉप्स घेतो फक्त आपण नोजमध्ये इन्स्टिल करतो. देन त्याचे प्रिपरेशन नॅफॅझोलिनचे काय प्रिपरेशन आहेत अवेलेबल मार्केटमध्ये. नॅफॅझोलिन हायड्रोक्लोराइड नेझल सोल्युशन किंवा त्याचे ऑप्थॅल्मिक सोल्युशन. तुमचे नॅफॅझोलिन हे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसाठी यूज करतात किंवा तुमचं नेझल ड्रॉप जे आहे किंवा नेझल प्रिपरेशन असतील त्यासाठी त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट तुमचा कोणता असतो नॅफॅझोलिन. हे आपण व्हॅरियस ड्रग्स बघितले. कोणकोणते ड्रग बघितले बघा. टरब्युटॅलिन बघितला. त्याचं काय बघितलं आपण टरब्युटॅलिनचं बघा. टरब्युटॅलिनचं काय बघितलं प्रॉपर्टी स्टोरेज युजेस अँड देअर प्रिपरेशन बघितलं. त्यानंतर आपण बघितलं डोपामाइनचं काय ते एक डोपामाइन हे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. कुठं प्रेझेंट आहे तर ब्रेनमध्ये. देन त्याच्या प्रॉपर्टी बघितल्या स्ट्रक्चर युजेस स्टोरेज कंडिशन देन त्याचे युजेस देन प्रिपरेशन. आणि नेक्स्ट ड्रग बघितला आपण साल्मेटेरॉल हे त्याची स्टॅबिलिटी महत्त्वाचं आहे. स्टॅबिलिटी तुमचं जर एरोसोल असेल तर 2 वर्षासाठी स्टेबल राहते आणि पावडर असेल तर 1.5 वर्षासाठी स्टेबल राहते.
आणि त्याचं स्टोरेज आपण 12 महिन्यापर्यंतच स्टोअर करून ठेवू शकतो ॲट अ रूम टेम्परेचरला. देन त्याचे युजेस, कॉमन यूज आहे अस्थमामध्ये किंवा ब्रॉन्कोडायलेटर म्हणून. देन आपण बघितलं नॅफॅझोलिन. नॅफॅझोलिनमध्ये बेसिक रिंग कोणते तुमची नॅफ्थॅलिन आणि मिडाझोलिन. त्याचं पण आपण काय स्टोरेज काय आहे तर ते सेमच आहे तुमचं वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये. आणि त्याचं यूज काय आहे तर नेझल डिकंजेस्टंट म्हणून यूज केला जातो किंवा ब्रॉन्कोडायलेटर किंवा सिम्पॅथोमायमेटिकमध्ये. आणि ऑल्सो ते कशासाठी यूजफुल आहे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसाठी आणि नेझल प्रिपरेशनमध्ये यूज करतात तुमचं नॅफॅझोलिन. इथं आपण थांबूया.